आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे सगळं सोडून दूर कुठेतरी जाऊन स्वतःला संपवंसं वाटतंय. आई, दादा, मला ना आता संकटांची सामना करावासाच वाटत नाहीये. नको वाटतंय सगळं. मी खूप दुबळी झाले. मन घट्ट करून ठरवते की आता पुढे चालत जायचं, पण मला नाही जमत आहे. माझा तोल जातोय दादा. दादा, मला तुझ्याकडे यायचं. आई, आई नाही. पण जेव्हा जेव्हा मी तुझ्याकडे यायचा विचार करते ना, तेव्हा शक्तीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि सगळे विचार गळून पडतात. मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं ना तर माझी शक्ती पोरकी होईल रे, आणि सगळी गिधाडं तिलाही जिवंत ठेवणार नाहीत. आई, दादा, या जगात दुसरं कोणी आहे ना की ज्याच्यावर मी डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू शकते, तर ते तू आहेस आणि आई आदिशक्ती आहे. आई आदिशक्तीच्या मनात काय चाललंय मला खरंच कळत नाही. तिने माझ्या आयुष्यात पुढे काय लिहिलंय मला सांगताच येत नाहीये. आई, हे सगळं जे होतंय ते फक्त त्या भावल्यामुळे. दादा, ज्या दिवशी तू मला सोडून गेलास ना, त्याच दिवशी नशिबाने माझी साथ सोडली. त्या दिवसापासून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. दादा, यापुढे फक्त तुझा विचार करत एक एक दिवस ढकलायचा आहे मला पुढे, कारण जगण्याची इच्छा नाहीये, पण मरण्याने प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. तुझ्या आठवणीत यापुढचा एक एक दिवस काढायचा आहे आणि शक्तीचं भविष्य ठरवायचं आहे. एवढंच मी स्वतःला सांगू शकते. बाहुल्याच्या नावाने ती रूपा गेली, कमला गेली, यश गेला आणि 2 दिवसाची आलेली ती मेरी बेरी ती पण गेली. मला ना आज दिवाळी साजरी करायची वाटते दादा. हो ना, दिवाळी, होळी, रंगपंचमी, नागपंचमी असे सगळे सण साजरे करून टाकावेत असं मला पण वाटून राहिलं ना. पण ती मैत्री आहे ना अजून घरात. एकदा का ती गेली ना का आपल्या आयुष्याची आपण जत्राच करू ना मोठी. मामा, तिला बाहेरचा नाही डायरेक्ट वरचा रस्ता दाखवायला पाहिजे. कधी येणार तो दिवस? काही खेळ खेळला ना त्याचे धक्के जरा त्या मैत्रीला सहन करू दे ना.